टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुधीर भाऊ, नुकताच मराठीचा जो हिंदीबाबतचा जो शासन निर्णय आहे तो सरकारने मागे घेतला। आता हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते टीका करतायत, म्हणतात की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत काही माहिती नव्हती आणि हा निर्णय रेशीम बागेतून झाला होता। नाही, हिंदी भाषेला अनिवार्य करण्याचा निर्णय रेशीम बागेतून झाला असं म्हणणंच म्हणजे आपल्याला सामान्य ज्ञान नसण्याचा हा प्रकार आहे। खरं तर ते एका प्रदेशाचे एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहे। त्यांना आपल्या एखाद्या आमदाराच्या पत्रावर किंवा 10 रुपये, काँग्रेसची अवस्था आर्थिक चांगली असावी असा माझा समज आहे, तर 10 रुपयाची तिकीट चिटकवून ती फाईल हिंदी भाषेच्या संदर्भातल्या निर्णयाची फाईल मागवता आली असती। मग हा निर्णय, यामधला अहवाल, या संदर्भामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी त्यावर केलेलं हस्ताक्षर ही माहिती घेणं, आणि तुम्ही हिंदी भाषेच्या संदर्भात जेव्हा विरोधात बोलता याचा अर्थ आता ही काँग्रेस महात्मा गांधींची नव्हे, माननीय राहुल गांधींची झाली आहे। कारण महात्मा गांधींचा तर आग्रह हिंदी भाषेबद्दल असायचा। हिंदी भाषा या देशाला जोडणारी भाषा आहे, राज्याचा संवादाची भाषा आहे असं महात्मा गांधी म्हणायचे। आणि म्हणून आज सेवाग्राममध्ये म्हणजेच वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रभाषा प्रचार समितीचं देशाचं प्रमुख कार्यालय आहे। कारण महात्मा गांधीजींचा आग्रह होता की राष्ट्रभाषेमध्ये कामकाज व्हावं, राष्ट्रभाषा संवादाची भाषा व्हावी, इंग्रजी होऊ नये। पण आमचा आश्चर्यजनक व्यवहार आहे की इंग्रजी भाषेला आमचा विरोध नाही, इंग्रजी भाषेच्या सक्तीला विरोध नाही, पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत असा आव आणायचा आणि याचा मराठी भाषेचं संरक्षण, याच्यात मराठी भाषेच्या संरक्षणाचा म्हणजे मराठी भाषेला तर कोणी विरोध केलाच नाही आहे। हिंदी भाषा फक्त सक्तीची करण्याचा विषय होता। मग आश्चर्य वाटतं। राज ठाकरे म्हणतायत की आम्ही आंदोलन करणार होतो, मोर्चा काढणार होतो, म्हणून सरकारवर दबाव निर्माण झाला आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला। ही भीती चांगली आहे, ही अशी असली पाहिजे सरकारमध्ये भीती। नाही, ठीक आहे ना, विरोधी पक्ष जागरूक असणं योग्य आहे, पण चांगल्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी भूमिका जर घेतली नाही तर मग काही दिवसांनी विरोधी पक्षाची अवस्था ही निश्चितपणे हम दो हमारे दो अशी होण्याची शक्यता राहते। नक्कीच, पण दोन्ही ठाकरे याच निमित्तानं एकत्र येतील महानगरपालिकेच्या भविष्यातल्या निवडणुकीत असं तुम्हाला वाटतं, चित्र दिसतं? नाही, आमच्या तर शुभकामना आहे, त्यांनी एकत्रच आलं पाहिजे। आपण बघू, वाट बघू, एकत्र यावं ही आमची इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे की चांगला विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीच्या जिवंतपणाचं, प्रगतीचं, विकासाचं लक्षण आहे। त्यांनी एकत्र असावं, आमच्या शुभकामना आहे। फक्त अडचण एवढीच आहे की मी काही 2 भावांना एकत्र बसवून एकत्र व्हा असं म्हणू शकत नाही। 2 भावांनी एकत्र व्हावं आमची इच्छा आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।